योद्धा न्यूज मराठी। श्री क्षेत्र कुंडेश्वर परिसरातील डोंगराला भीषण आग। वन विभागाच्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली। खेडपाईट खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील निसर्गरम्य सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या श्री क्षेत्र कुंडेश्वर मंदिर परिसरातील पायथ्याला आज अचानक भीषण वणवा लागला। या आगीत परिसरातील वनसंपदा मोठ्या प्रमाणावर होरपळून निघाली। मात्र वन विभागानं वेळीच धाव घेत अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणल्यानं पुढील मोठा अनर्थ टळला आहे। नेमकी घटना काय? आज दुपारी श्री क्षेत्र कुंडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी अचानक आग लागल्याचं निदर्शनास आले। वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं काही वेळातच आगीनं रौद्र रूप धारण केले आणि परिसरातील गवत व झाडे बेचिराख होऊ लागली। या घटनेची माहिती कुंडेश्वरी माता गोशाळेच्या वतीनं तात्काळ वन विभागाला देण्यात आली। वन विभागाची तत्पर कारवाई घटनेचं गांभीर्य ओळखून चाकणचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या टीमनं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। दुर्गम भाग आणि वाढता वारा यामुळे आग विझवण्यात सुरुवातीला अडथळे येत होते। मात्र टीमनं जीवाची पर्वा न करता वणवा आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। या मोहिमेत सहभागी कर्मचारी शीतल शिंदे वनरक्षक परसूल, जगताप मॅडम वनपाल परसूल, संजय जाधव वन कर्मचारी, बाळशीराम भालेराव वन कर्मचारी। मोठी वनसंपदा वाचली। वन विभागाच्या या टीमने वेळीच दखल घेतल्यामुळे ही आग डोंगराच्या वरच्या भागापर्यंत आणि घनदाट झाडीपर्यंत पोहोचण्याआधीच विझवण्यात आली। यामुळे परिसरातील दुर्मिळ वनस्पती, वन्यजीव आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे होणारे मोठे नुकसान टळले आहे। आवाहन: उन्हाळ्याचे दिवस असल्याने डोंगराळ भागात काडीपेटी किंवा पेटती वस्तू टाकू नये। वणवा लागल्यास तो नैसर्गिक संपत्तीचा शत्रू ठरतो। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात आले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमची योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी।